पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दामिनी नाटक करत पारूला खोटं सांगत असते की गुरुजींनी सांगितलंय की जर हे व्रत वहिनींनी नाही केलं तर या घरावर किर्लोस्कर कुटुंबावर खूप मोठं संकट येऊ शकतं आणि ते ऐकून पारू काळजीत पडते. तर दामिनी पारूला म्हणत असते की मला माहिती आहे आता वहिनींची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडून व्रत करवून घेणं खूप अवघड आहे. मात्र जर हे व्रत केलं नाही ना तर आदित्यवर मोठं संकट येऊ शकतं, त्याच्या जीवावर बेतू शकतं आणि ते ऐकून पारूच्या पायाखालची जमीनच सरकते. तर दामिनी नाटक करत म्हणत असते की पारू खरं तर मी गुरुजींना म्हणत होते की हवं तर हे व्रत मी करते, मात्र गुरुजी म्हणाले की नाही, हे व्रत अहिल्या देवींनीच करायला हवं. आणि मग ती पारूला विनंती करते की पारू तू काही कर पण वहिनींकडून हे व्रत पूर्ण करून घे, नाहीतर या कुटुंबावर खूप मोठं संकट येऊ शकतं. काही झालं तरी आज दिवसभरात वहिनींनी काही खाता पिता कामा नये आणि जर असं घडलं ना तर आदित्यच्या जीवावर बेतू शकतं. या घरासाठी, वहिनींसाठी आणि आदित्यसाठी तू एवढं करशील ना. आणि ते ऐकून पारू म्हणते की हो दामिनी मॅडम, तुम्ही काळजी करू नका. आज देवी आई हे व्रत नक्की पूर्ण करणार. आणि मग त्यानंतर ती पटकन तेथून निघून जाते. तर दामिनी हसतच तिच्याकडे बघत असते. त्यानंतर मग सावित्री किचनमध्ये येते. काम करत असताना तिचं लक्ष एका ताटाकडे जातं. त्यामध्ये पारूने अहिल्यासाठी बनवलेली पेज असते आणि ती बघून सावित्री स्वतःशी म्हणते कदाचित पारू ही पेज इथेच विसरून गेली असावी. लवकरात लवकर ही पेज अहिल्या मॅडमला द्यायला हवी. पण तितक्यात प्रिया त्या ठिकाणी येते. ती सावित्रीला विचारू लागते की सगळ्यांनी नाश्ता केला आहे का. तर सावित्री म्हणते की नाही प्रिया मॅडम, अहिल्या मॅडम आजारी असल्यामुळे सगळ्यांचीच अन्नावरची वासना उडाली आहे, कोणीही नाश्ता केलेला नाही. तर प्रिया म्हणते की सावित्री आत्या तू काळजी करू नको, मी सगळ्यांना नाश्ता करायला सांगते, पण त्याआधी मला असं वाटतं की आपण अहिल्या मॅडमला काहीतरी खायला द्यायला हवं, त्यांनी देखील नाश्ता केलेला नाही आहे. आणि त्यावर सावित्री म्हणते की हो प्रिया मॅडम, पारूने त्यांच्यासाठी पेज बनवली आहे, तुम्ही हीच त्यांना नेऊन द्याल का. आणि त्यावर प्रिया आनंदाने हो म्हणते आणि ती पेज घेऊन अहिल्याकडे जाण्यासाठी निघते. दुसरीकडे पारू घराची सजावट करत असते. मात्र त्यावेळी ती रडतच स्वतःशी म्हणत असते की प्रत्येक वेळी देवी आई किती आनंदाने, उत्साहाने या सगळ्यामध्ये सहभागी व्हायच्या, प्रत्येक सण साजरा करायच्या, पण आता त्या झोपून आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणालाही सण समारंभ साजरा करायचा नाही. मात्र जर उद्या देवी आई बाहेर आल्या आणि त्यांनी घर असं बघितलं तर त्यांना खूप वाईट वाटेल. त्यामुळे माझ्या देवी आईंना जसं आवडतं तसं घर आज मी सजवणार आहे. आणि तिचं ते बोलणं सुरू असतानाच दामिनी त्या ठिकाणी येते आणि ती खूप रागात असते. ती पारूला म्हणत असते की ती प्रिया काय डोक्यावर पडली आहे की काय मला कळतच नाही. त्यामुळे पारू नेमकं काय घडलं हे विचारते. तर दामिनी तिला सांगत असते की ती प्रिया या घरची सून आहे ना, पण या घरच्या सुखाची तिला काही काळजी नाही आहे. आता ती वहिनींकडे ती पेज घेऊन निघाली आहे. जर वहिनींनी ती पेज खाल्ली ना तर त्यांचं व्रत मोडेल आणि मग आदित्यवर खूप मोठं संकट येईल. मला तर आता असं वाटते की आदित्यला कोणीही वाचवू शकत नाही. आणि ते ऐकून पारू घाबरून म्हणते की नाही नाही, असं नाही घडणार. आणि मग ती धावतच अहिल्याच्या खोलीकडे जाण्यासाठी निघते. दुसरीकडे प्रिया अहिल्याच्या खोलीत आलेली असते. अहिल्या झोपलेली असते. प्रिया तिला आवाज देत उठवते आणि तिला आता कसं वाटते हे विचारते. तर अहिल्याची तब्येत आता ठीक असते. आणि मग प्रिया तिला म्हणते की अहिल्या मॅडम, तुम्ही थोडा वेळ उठून बसा, मी तुम्हाला पेज भरवते. त्यावर अहिल्या देखील हो म्हणते. आणि मग प्रिया अहिल्याला पेज भरवणार इतक्यात पारू त्या ठिकाणी येते आणि मोठ्याने थांबा असं ओरडते. त्यामुळे प्रिया आणि अहिल्या आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतात आणि तिला काय झाले ते विचारतात. तर पारू पटकन म्हणते की प्रिया मॅडम, तुम्हाला गावावरून आबांचा फोन आला आहे, तुम्ही पटकन जा. मात्र प्रिया म्हणत असते की अगं मी आबांसोबत नंतर बोलते. पण मग अहिल्याच म्हणते की अगं जा, दिवाळी आहे, सायादादाला तुझी आठवण येत असेल. त्यामुळे मग प्रिया तेथून निघून जाते. तर पारूला दामिनीचं बोलणं आठवत असतं. ती त्या पेजकडेच बघत असते. तितक्यात अहिल्या तिला विचारते की पारू काय झालं, मला पेज भरवतेस ना, कारण मला भूक लागली आहे. तर पारू पटकन म्हणते की देवी आई, पेज थंड पडली आहे, मी गरम करून घेऊन येते. आणि मग ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे प्रिया तिच्या खोलीत येते. मात्र त्यावेळी तिच्या मोबाईलवर प्रीतमचा कॉल येत असतो. ती तो कॉल रिसीव करते. तर प्रीतम तिला म्हणत असतो की मी आत्ता ऑफिसमध्ये आलो आहे,
तर सगळेजण मला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. तुम्हीसुद्धा आज इथे माझ्यासोबत हव्या होत्या. मला खरंच तुमची खूप आठवण येते प्रिया मॅडम. आणि ते ऐकून प्रिया त्याला विचारते की प्रीतम सर, तुम्ही याआधीसुद्धा मला कॉल केला होता का? तर प्रीतम म्हणतो की नाही, पण काय झालं? तर प्रिया त्याला सांगते की मगाशी पारू म्हणाली होती की आबांचा कॉल येतोय, पण तसं तर काहीच नाही आहे. आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की ती पारू ना, तिला काही कळत नाही. कदाचित तुमच्या मोबाईलवर एखादा मेसेज आला असेल आणि तिला वाटलं असेल की कॉलच येतोय. तुम्ही जास्त लक्ष देऊ नका आणि मग तो फोन ठेवून देतो. मात्र प्रियाला पारूचा खूप राग आलेला असतो. दुसरीकडे पारू पुन्हा किचनमध्ये येते. ती खूप रडत असते आणि म्हणत असते की माझ्या देवी आई माझ्याकडे खायला मागत होत्या आणि माझ्याकडे अन्न असूनसुद्धा मी त्यांना उपाशी ठेवलं. मी खरंच खूप मोठं पाप करते. आणि त्याचवेळी दामिनी त्या ठिकाणी येत म्हणते की नाही पारू बाळा, तू कोणतंही पाप करत नाही आहे. पाप तर ती प्रिया करत होती. तू तिला पाप करण्यापासून थांबवलं आहे. तू जे काही करतेस ना, ते या घराच्या भल्यासाठीच करते. तू वाईट वाटून घेऊ नको. आणि त्यावेळी पारू म्हणते की त्यापेक्षा आपण असं करूयात का दामिनी मॅडम, आपण सगळ्यांना या व्रताबद्दल सांगूयात का, म्हणजे कोणालाच टेन्शन येणार नाही. पण दामिनी पटकन म्हणते की नाही नाही, असं करून नाही चालणार. तर पारू विचारते पण का? तर दामिनी नाटक करत तिला पुन्हा खोटं सांगते की गुरुजींनीच सांगितलंय की या व्रताबद्दल कोणालाही काही कळता कामा नये. जर कळलं तर ह्या व्रताचा काहीच परिणाम होणार नाही. आणि ते ऐकून मग पारू म्हणते की ठीक आहे, मी कोणाला काही कळू देणार नाही आणि देव्याईकडून हे व्रत पूर्ण करून घेईल. तर दुसरीकडे अहिल्याला जाग येते आणि त्यावेळी तिला खूप तहान लागलेली असते. मात्र तिच्या खोलीत पाणी देखील नसते. त्याचसोबत तिला भूकही लागलेली असते. मात्र पारूसुद्धा काही खायला घेऊन आलेली नसते. अहिल्या पारूला, सावित्रीला आवाज देते, पण कोणीही त्या ठिकाणी येत नाही. तर दुसरीकडे पारू देवीसमोर उभी असते. ती रडतच देवीला म्हणत असते की देवी आई, मी चूक करते की बरोबर, मला काहीच कळत नाही आहे गं. माझी देवी आई तिकडे उपाशी आहे आणि मी तिला काही खायलासुद्धा देऊ शकत नाही. मात्र जर या घरावर संकट येणार असेल तर मला ते थांबवायलाच हवं आणि त्यासाठी देवी आईंकडून हे व्रत पूर्ण करून घ्यायलाच हवं. आणि त्याचवेळी तिला आदित्याचा कॉल येतो. आदित्य तिला विचारत असतो की आता आईची तब्येत बरी आहे ना, तिने काही खाल्लं तर आहे ना? आणि त्यावेळी पारू म्हणते की आता देवी आई ठीक आहेत. तर आदित्य विचारतो पण तिने काही खाल्लं आहे की नाही? आणि त्यावर पारूला काय उत्तर द्यावं ते कळत नाही आणि मग ती शेवटी खोटंच सांगते की हो, देवी आई जेवल्या आहेत. त्यामुळे आदित्यच्या जीवात जीव येतो. आणि मग तो पारूला नवीन कंपनीबद्दल सांगू लागतो. तो म्हणत असतो की या कंपनीमधून मला खूप गुड वाईब्स येत आहेत. मला माहिती आहे एक ना एक दिवस ही कंपनी खूप मोठी होणार आणि या कंपनीचे ब्रँड ॲम्बॅसिडरसुद्धा तूच असणार. आणि ते ऐकून पारू म्हणते ठीक आहे आणि ती फोन ठेवून देते. दुसरीकडे अहिल्याला खूप तहान लागलेली असते, पण कोणीही खोलीत न आल्यामुळे मग तीच शेवटी बाहेर जाण्यासाठी निघते. मात्र तिच्यामध्ये थोडेही त्राण शिल्लक नसतात. त्यामुळे ती चक्कर येऊन खाली पाडणार इतक्यात पारू त्या ठिकाणी येते आणि तिला सावरते. ती अहिल्याला पुन्हा एकदा बेडवर झोपवते आणि काय झालं ते विचारते. तर अहिल्या म्हणत असते की अगं पारू, मला खूप तहान लागली आहे, प्लीज मला पाणी दे. आणि ते ऐकून पारूला आता काय करावं ते सुचत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.